ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो आणि त्या ग्रहाचा प्रभाव त्या राशीच्या लोकांच्या जीवनावर खोलवर पडत असतो. मकर राशीचा स्वामी ग्रह शनिदेव मानला जातो. शनी हा कर्म, शिस्त आणि न्यायाचा ग्रह असल्यामुळे मकर राशीचे लोक मेहनती, संयमी आणि जबाबदार स्वभावाचे असतात. एप्रिल 2026मध्ये ग्रहांची स्थिती मकर राशीच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडवू शकते. या महिन्यात काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात, तर काही बाबतीत सावध राहण्याची देखील गरज भासू शकते. करिअर, पैसा, कुटुंब, प्रेम आणि आरोग्य या सर्व बाबतीत एप्रिल महिना मकर राशीसाठी कसा राहू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 हा महिना जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आणि आयुष्याची मजबूत पायाभरणी करण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शनिदेव सध्या स्वतःच्या राशीत संचार करत असल्यामुळे तुम्हाला अधिक शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवेल. त्याचबरोबर इतर ग्रहांचे गोचर देखील जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात. आर्थिक दृष्टीने पाहिले तर एप्रिल महिना तुमच्यासाठी तुलनेने मजबूत ठरू शकतो. कुंडलीतील दुसऱ्या भावात शनीची उपस्थिती तुमच्या बचत वाढवण्यात मदत करू शकते. महिन्याच्या मध्यात अचानक धनलाभाचे योग देखील तयार होताना दिसतात. मात्र शेअर बाजार किंवा सट्टेबाजीसारख्या गोष्टींमध्ये घाईघाईने मोठी गुंतवणूक करू नका, कारण राहूची दृष्टी काही भ्रम निर्माण करू शकते. 19 एप्रिलपर्यंत शुक्राचा चतुर्थ भावातील गोचर घरातील सुखसोयींवर किंवा वाहनावर खर्च करू शकतो. हा खर्च जरी मोठा वाटला तरी भविष्यात तो तुमच्यासाठी समाधान आणि आनंद देणारा ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना नवीन गुंतवणूक आणि विस्तारासाठी अनुकूल ठरू शकतो. विशेषतः लोखंड, मशिनरी किंवा तेलाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशी संपर्कामुळे देखील व्यवसायात वाढ होऊ शकते. मात्र कोणतीही नवीन भागीदारी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्या मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. दशम भावात गुरुची दृष्टी तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती आणि पदोन्नतीच्या संधी निर्माण करू शकते. 14 एप्रिल नंतर सूर्य चतुर्थ भावात प्रवेश करेल, त्यामुळे कार्यस्थळावर तुमचा प्रभाव आणि अधिकार अधिक वाढू शकतो. मात्र कामाचा थोडा ताण वाढू शकतो, त्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एप्रिल महिन्याच्या मध्य किंवा शेवटचा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रता आणि यशाचा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तांत्रिक आणि व्यवस्थापनाच्या शिक्षणात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा विशेषतः लाभदायक ठरू शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एप्रिल महिना आनंद आणि समाधान देणारा ठरू शकतो. घरात एखादा मंगल कार्य किंवा उत्सव होण्याची शक्यता आहे. आईसोबत तुमचे संबंध खूपच मधुर राहतील आणि तिच्या सहकार्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. भाऊ बहिणींमध्ये जर काही जुना वाद असेल तर तो या महिन्यात मिटण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते, जो पुढील काळात तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. जर घरात काही अडचणी चालू असतील तर शनिवारी शनिदेवांची पूजा करा आणि गरजू लोकांना दान करा, त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना चांगला ठरू शकतो. जीवनसाथीसोबत तुम्ही घरातील काही मोठ्या जबाबदाऱ्या एकत्र पार पाडू शकतात. काही लहान मोठे मतभेद होऊ शकतात, पण ते लवकरच मिटतील. प्रेम संबंधासाठी देखील हा काळ सकारात्मक आहे. पंचम भावावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्यामुळे परस्परांतील विश्वास वाढेल. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांनी या काळात विवाहाबद्दल चर्चा करण्याचा विचार करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत काही मिश्रित परिणाम दिसू शकतात. 14 एप्रिल नंतर सूर्याच्या गोचरामुळे छातीत जडपणा किंवा हृदयाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. शनीच्या प्रभावामुळे पायात वेदना किंवा थकवा जाणवण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे काही लोकांना सर्दी, खोकला किंवा घशाचे त्रास देखील होऊ शकतात. त्यामुळे नियमित योग, प्राणायाम किंवा संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड पदार्थांचे सेवन कमी करा आणि वेळेवर विश्रांती घ्या. या महिन्यात तुम्हाला कुटुंबासोबत धार्मिक स्थळ किंवा तीर्थयात्रा करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक प्रवास देखील यशस्वी ठरू शकतात आणि त्यातून पुढील काळात मोठे करार मिळण्याची शक्यता आहे. मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, विशेषतः महिन्याच्या शेवटच्या काळात.
मकर राशीचे एप्रिल 2026चे हे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.